लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, पण त्याही जवळपास 100 वर्ष आधीपासूनच सांगलीतील तासगावमध्ये गणपती बसवला जातो आणि बाप्पाचा भव्य दिव्य रथोत्सव देखील होतो। तर यावर्षी रथोत्सवासाठी आम्ही तासगावमध्ये येऊन पोहोचलोय। केवळ 1.5 दिवस असलेल्या ह्या बाप्पाचा रथ ओढण्याची परंपरा 250 वर्षांहूनही जुनी आहे। सांगलीमधील तासगावमधील बाप्पाचं एक असं मंदिर जिथं 7 मजली आणि 92 फूट उंच गोपुरम उभारला आहे। 1771 मध्ये सरसेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांना श्री गणेशाचा दृष्टांत झाल्यानंतर तासगावमध्ये गणेश मंदिर उभारले आणि या सुंदर अशा हेमाडपंथी मंदिरात फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला उजव्या चंडीच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली। गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी हजारो भक्त मिळून खेचतात तो 30 फूट उंच रथ। श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकातील श्रीरंगपट्टम येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना 1779 मध्ये तासगाव येथे सुरू केली। रथामध्ये संस्थानाची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते। काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर गणपतीची आरती केली जाते व परत रथ गणेश मंदिरापर्यंत ओढला जातो। रथ ओढल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। फक्त काहीशी मीटर अंतराचा पण 5 ते 7 तास चालणारा हा प्रवास भक्तांचा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, एकतेचे प्रतीक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान म्हणजे तासगावचा गणपती। खरंच यावर्षी रथोत्सवाला तासगावला भेट दिली, खूप सुखद अनुभव आला।